मालवली आहे। कर्डिले हे अहिल्यानगर जिल्ह्यामधले एक महत्त्वाचे नेते आणि ज्येष्ठ नेते होते। त्यांच्या जाण्याने संपूर्ण जिल्ह्यामध्ये आणि राजकीय वर्तुळामध्ये शोककळा पसरली आहे। कर्डिले हे अहिल्यानगरचे राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार संग्राम जगताप यांचे सासरे होते। नगर शहराजवळ असणाऱ्या बुरानगर गावचे सरपंच म्हणून त्यांनी राजकारणामध्ये पाऊल ठेवलं आणि त्यानंतर आमदार ते मंत्री असा त्यांचा राजकीय प्रवास राहिलाय। काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस त्यासोबतच भाजप अशा वेगवेगळ्या पक्षांमधून त्यांनी काम केलेलं आहे। 2023 ते 24 दरम्यान मत्स्य मंत्री म्हणून त्यांनी काम केले। 2004 मध्ये राष्ट्रवादीकडून नेवासामधून ते आमदार म्हणून निवडून आले। आपण कारकीर्द पाहतोय कर्डिले यांची। अहिल्यानगर जवळच्या बुरानगर गावचे ते सरपंच होते। आमदार ते राज्यमंत्री असा त्यांचा प्रवास राहिलाय। काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस तसेच भाजप अशा पक्षामधून कर्डिले यांनी काम केलंय। 1995 आणि 1999 मधून नेवासामधून ते अपक्ष म्हणून निवडून आले। 2023-24 मध्ये मत्स्य व बंदरे विकास राज्यमंत्रीपदी ते विराजमान झाले होते। 2004 मध्ये राष्ट्रवादीकडून नेवासामधून त्यांना आमदारकी मिळाली। 2007 मध्ये अहिल्यानगर जिल्हा बँकेचे ते संचालक म्हणून निवडून गेले। 2009 आणि 2014च्या विधानसभा निवडणुकीमध्ये राहुरीमधून ते आमदार म्हणून निवडून गेले। 2019च्या विधानसभा निवडणुकीमध्ये प्राजक्त तनपुरेंकडून त्यांचा पराभव झाला। 2023 साली अहिल्यानगर जिल्हा बँकेचे ते चेअरमन होते आणि 2024च्या विधानसभा निवडणुकीत भाजपकडून ते आमदारकी निवडून आले, आमदार झाले आणि विजयी झाले। दरम्यान कर्डिलेंच्या निधनाबाबत राज्यामधल्या अनेक नेत्यांनी शोक व्यक्त केलाय। नेमकं ते काय म्हणाले ते आपण पाहूयात। लोकप्रतिनिधी म्हणून काम करणारे असा त्यांचा परिचय होता। त्यांचं जाणं हे आकस्मिक आहे आणि त्यामुळे साहजिकच त्यांच्या कुटुंबावर, सरकारांच्यावर एक प्रकारचं हे संकट आलेलं आहे। परमेश्वर या संकटाला तोंड द्यायला त्यांना शक्ती देईल अशी अपेक्षा करतो। माझी त्यांची भेट झाली होती। अमित शाह साहेब जेव्हा शिर्डीला आलेले होते ती अलीकडची माझी भेट। त्यांना म्हणालो की शिवाजीराव जरा तब्येतीकडे पहिलं लक्ष द्या, चेहरा जरा पांढरा झालेला मला दिसतोय। ते म्हणले नाही दादा, ट्रीटमेंट चालू आहे माझं, मी स्वतः काळजी पण घेतोय। त्या दिवाळीच्या पहिल्या दिवशी वसुबारस आज, त्याच दिवशी ते आपल्याला सगळ्यांना सोडून गेले। मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो। लोकभावना समजणारा आहे असा लोकप्रतिनिधी जाण्याचं दुःख आम्हाला आहे। कशा पद्धतीनं मुत्सद्देगिरीचं उदाहरण द्यायचं ठरलं तर शिवाजीराव कर्डिले यांचं द्यावं लागतं।